आज ताज लँड्स एंडमध्ये आम्ही जेवायला जाणार असं म्हटलेलं आहे संजय राऊतांनी। ताज लँड्स एंडमध्येच शिंदेचे नगरसेवक मुक्कामी आहेत। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा या शब्दात राऊतांनी टोला लगावलाय। ताज लँड्स एंडमध्ये शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। 2 ते 3 दिवस या नगरसेवकांचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहे आणि यावरूनच आता संजय राऊत यांनी टोला लगावलेला आहे की विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा या शब्दात त्यांनी टोला लगावत असं म्हटलेलं आहे की आज या हॉटेलमध्ये ताज लँड्स एंडमध्ये आम्ही जेवायला जाणार आहोत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। शिंदेचे नगरसेवक याच ठिकाणी मुक्कामी आहेत आणि राऊतांनी टोलेबाजी केलेली आहे। ताज लँड्स एंडमध्येच शिंदेचे नगरसेवक हे मुक्कामी आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप जरी मोठा पक्ष ठरलेला असला तरी सत्ता स्थापन करण्यासाठी जो आकडा हवा तो भाजपकडे नाही। यासाठी शिंदेची मदत ही आवश्यक आहे। 29 नगरसेवक शिंदेचे निवडून आलेले आहेत आणि ताज लँड्स एंडमध्येच हे शिंदेचे नगरसेवक हे सध्या मुक्कामी आहेत आणि त्यावरूनच राऊतांनी टीका केली आहे। फडणवीस म्हणतात की निवडणुका संपल्या, आता कोणीही शत्रू नाही, विकासासाठी जो सोबत येत असेल त्याला सोबत घेऊ। त्याआधी कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या। या मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का। नाहीतर आज मी तिथे ताज लँडमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे। तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे। भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे। ठीक आहे, बघू ना काय होतंय ते।